काय आजी, तिकडची सफरचंद खूप फेमस आहेत म्हणे. ते अशी लाल लाल असतात. अगं म्हणजे काय, लाल चुटूक एकदम. हो ना. मग आणायची नाही येते ना 2-3. अगं कसं आणणार मला सांग. अगं तिथले सफरचंद आपल्याकडे मिळतात तसे छोटे छोटे नसतात काही. मग तू फुटबॉल बघितलास? फुटबॉल हो. तेवढे असतात. अगं बाई, एवढी मोठी असतात. मग बरं झालं बाई नाही आणले ते. का ग? हो, खाऊन वजन वाढलं असतं ना. आणि काय हो, बर्फ खेळायला गेलं तर किती बर्फ असतो तिकडे. बर्फ? अगं जिकडे बघावं तिकडे बर्फच बर्फ असतो. अगं ऋता, तुला माहितीये का, आपल्याकडे जसे इथे बर्फाचा गोळा विकतात ना, तसे तिथे बर्फाचे गोळे विकणारे कोणी नाहीच आहे. का? का काय, अगं सगळीकडे बर्फच बर्फ आहे की नाही. मग इच्छा झाली की बर्फ घ्यायचा, त्याचा गोळा बनवायचा, त्यावर हवं ते सिरप टाकायचं आणि खायचा बर्फाचा गोळा. शी, तर रस्त्यावरचा बर्फ उचलायचा. शी. अगं त्यात काय झालं, तिथला बर्फ एकदम स्वच्छ असतो, मस्त सफेद. एवढंच काय, बाबा तर सांगत होते की काला खट्टा, ऑरेंज, जे पाहिजे ते सिरप सतत घेऊनच जायचं सोबत. इच्छा झाली, गोळा बनवला, हवं ते सिरप टाकलं की खाल्ला मस्त बर्फाचा गोळा. काय काय आहे ना. गप रे मंग्या, काहीतरी काय सांगतोस तिला. काय भाऊजी. ऋता, हा तुझी मस्करी करतोय. बरं सासूबाई, मामांची काय नाही आलेत नाश्ता करायला? हा, अगं जरा पाय दुखतायत म्हणून पडलेत. काय रे माधवा, बरं वाटतंय ना आता? हा हो, बरं आहे ना, बरं आहे. राया नाही दिसत आहे, तो नाही आहे का नाश्त्याला? अहो नाही, दोघे अजून बाहेर आले नाहीयेत खोलीतून. सकाळपासून प्रांजल पण नाश्ता बनवायला मदतीला काय आली नाही. का, काय झालंय त्यांना? अहो मी मगाशी बोलवायला गेले होते त्यांना, दोघे ना काहीतरी बोलत होते आणि मी गेल्यावर एकदम गप्प झाले. म्हणजे प्रांजलने त्याला सगळं सांगितलं असणार.